नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4800 झाल्यानंतर 100% करा सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4800 झाल्यानंतर 100% करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री। पण देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4800 झाला आणि त्या ठिकाणी जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा कशा पद्धतीनं होणार, हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 4800 च्या भावावर जर सोयाबीनची विक्री केली तर आपला 100% फायदा कशा पद्धतीनं होणार आहे, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 4800 च्या भावावर देशांतर्गत बाजारात 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल 100% फायदा। पण 4800 च्या भावावर सोयाबीनची विक्री केल्यानंतर आपला फायदा कशा पद्धतीनं होणार हे जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4400 ते 4700 च्या दरम्यान आहे। देशामध्ये सध्याच्या कंडिशनला दिवसाला सोयाबीनची आवक 2.25 लाख क्विंटलच्या दरम्यान होत आहे आणि ही आवक आपल्याला आणखीन 8-15 दिवस कायम दिसणार आहे। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी होणार आहे आणि कमी झालेली ही जी आवक आहे यामुळे मागणी पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार। यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे आणि या आधारामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात 4800 पार, तर त्यानंतर 5000 पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। पण 4800 च्या भावावर सोयाबीनची विक्री का करावी, तर लक्षात घ्या मित्रांनो, ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती आहे। अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन दुप्पट होणार आहे आणि मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये आपल्या देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव वाढणार नाहीत। यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशातील लोकसभेच्या निवडणुका। या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार अशी शक्यता दिसत नाही। परंतु फेब्रुवारी महिन्यात मात्र देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% वाढणार। जो सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात वाढणार त्याच्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव पातळी सुरुवातीला 4800 पार आणि त्यानंतर 5000 पार पोहोचणार आहे, पण 5000 च्या वर काही सोयाबीनचा बाजारभाव टिकणार नाही। यामुळे जर आपण 4800 च्या भावावर 25 ते 50% आणि उर्वरित सोयाबीन 5000 च्या भावावर विक्री केलं तर आपला होणार या ठिकाणी मित्रांनो 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।